कालच्या तासात माहित आहे कोणाला? ठीक आहे, बघूया पुढे जाऊया. तर प्रजनन संस्थेतील पुरुष प्रजनन संस्था आपण बघत होतो. त्याच्यामधील काही भाग आपला तिथं बघायचा झालेला आहे. आणि वृषण, वृषण पिशवी आणि शुक्रवाहिनी, आदिवृषण हा भाग पण आपण बघितलेला आहे असं वाटते मला बहुतेक. बघूया पुढचा भाग काय आहे. बहुतेक आदिवृषण हा भाग काल झालेला आहे आणि शुक्रवाहिनी हा भाग आपण आज बघूया. पुढील भाग आपण आज बघूया. त्यापूर्वी किंवा वाचन करूया सुरुवातीला. तर शुक्रवाहिन्या ह्या संख्येने 2 आहेत आणि नलिकासारखी रचना आहे. नलिकांसारखी रचना आहे. आतून पोकळ आहेत. एक टोक अधिवृषणापासून निघते आणि एक टोक शुक्राशयात जाऊन उघडते. अशा स्वरूपाची ही शुक्रवाहिनी नली आहे. आणि या शुक्रवाहिनीचं मुख्य कार्य काय आहे? तर वृषणामध्ये निर्माण होणारे शुक्रजंतू त्यांना वाहून नेण्याचं कार्य ही शुक्रवाहिनी करत असते. एका इमेजमध्ये आपण बघूया. शुक्रवाहिनी कुठून निघते आणि तिचा प्रवास कसा आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकतो. वरून 2 नंबरचं जे नाव आहे बघा. मूत्राशय 1 नंबरला नाव आहे. त्याच्यानंतर शुक्रवाहिनी नाव आहे. बघा सुरुवात कुठून झालेली आहे? ही नलिका आहे. एक टोक वृषण म्हणजे वृषणाच्या भागाला चिटकलेलं आहे आणि दुसरं जे टोक आहे ते पुढे येऊन शुक्राशय नावाचं 3 नंबरचं जे नाव आहे त्याला बाण करून पुढे दाखवलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये तिथं त्याची ओपनिंग आपल्याला दिसून येते. कोणकोणत्या ओपनिंग्स तिथं आहेत बघा. एक ओपनिंग आहे शुक्रवाहिनी नलिकेची, दुसरी ओपनिंग आहे शुक्राशयाची आणि तिसरी ओपनिंग आहे मूत्रवाहिनीची. अशा एकत्रित 3 ओपनिंग इथं आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर पुढचा भाग बघूया. आता लगेचच शुक्राशय हा भाग पण बघून घ्यायचा आहे इमेजमध्ये. त्यानंतर आपण त्याची माहिती घेऊया. आणि शुक्राशयाच्या नंतर पुरस्थ ग्रंथी आणि कौपर ग्रंथी असे हे भाग पण लगेचच आपल्याला इमेजमध्ये बघून घ्यायचे आहेत. कारण आपण सलग त्याची माहिती लगेचच आपण पाहणार आहोत. बघा, मूत्राशयाच्या खाली शुक्राशय, शुक्राशयाच्या खाली पुरस्थ ग्रंथी, पुरस्थ ग्रंथींच्या खाली कौपर ग्रंथी अशा स्वरूपाची रचना आहे. पुढे बघूया एक याची माहिती. तर शुक्रवाहिन्या यांचं कार्यरचना आपण बघितलेली आहे. तर शुक्राशय याचं स्थान मूत्राशयाच्या खाली आत्ताच आपण इमेजमध्ये बघून घेतलेलं आहे. स्थान जे आहे ते मूत्राशयाच्या खाली आणि दोन्ही बाजूला. फक्त एकाच बाजूला आहे का? तर नाही. जी मुख्य वाहिनी आहे मधली मूत्रवाहिनी, तिच्या दोन्ही बाजूला हे शुक्राशय आहेत. आणि या शुक्राशयामार्फत जो केला जाणारा स्राव आहे, तो कशा प्रकारचा आहे? तर तो पिवळसर रंगाचा स्राव हे शुक्राशय स्रवित करत असतं आणि हा स्राव अल्कली धर्मी अशा स्वरूपाचा हा स्राव आहे. आणि विशेष म्हणजे या स्रावामध्ये फ्रुक्टोज असतं. फ्रुक्टोज म्हणजे काय? ही एक प्रकारची शर्करा आहे. जसे की ग्लुकोज, सुक्रोज, फ्रुक्टोज हे वेगवेगळ्या शर्करेचे हे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे ग्लुकोज काय करतं? आपल्या शरीराला एनर्जी देतं.
बरोबर आहे. ग्लुकोज हे काय आहे? शरीराचं आपल्या इंधन आहे. जसं गाडीमध्ये पेट्रोल हे गाडीचं इंधन आहे, तसं ग्लुकोज हे मानवी शरीराचं इंधन आहे. मग त्याचप्रमाणे ग्लुकोज सारखेच दुसरे प्रकार म्हणजे फ्रुक्टोज, सुक्रोज वगैरे आणखीन प्रकार आहेत आणि हे सुद्धा इंधनाचेच प्रकार आहेत. मग या स्रावामध्ये फ्रुक्टोज असण्याचं काय कारण आहे? शुक्राशयामध्ये जो होणारा स्राव आहे, त्याच्यामध्ये जे फ्रुक्टोज असतं, तर त्याचं कार्य काय आहे? कशासाठी निर्मिती असेल? तर जे शुक्राणू आहेत, ते शुक्राणू काय करत असतात? पुढे-पुढे सरकत असतात किंवा त्यांच्यामध्ये एक प्रकारची गती असते, बरोबर आहे. ते धावतात, रेसिंग करतात एकमेकांमध्ये, बरोबर आहे. आणि हे धावण्याची जी प्रक्रिया आहे किंवा हालचाल करण्याची जी प्रक्रिया आहे, मग ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शुक्राणूंना ऊर्जेची गरज भासते. ऊर्जा लागते. मग ही ऊर्जा कुठून मिळणार आहे? तर ही ऊर्जा या शुक्राशयातील होणाऱ्या स्रावामधील फ्रुक्टोजपासून शुक्राणूंना ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेपासून हे शुक्राणू गती घेत असतात. त्यांचा पुढील प्रवास ते करत असतात. आता हा झाला शुक्राशयाचा भाग. त्याच्यानंतर पुरस्थ ग्रंथी. आता याच्यामध्ये आपण आताच इमेजमध्ये हा पण भाग बघितलेला आहे आणि त्याच्यामध्ये 4 पाली आहेत आणि याचा स्राव मग कशा स्वरूपाचा आहे? तर हा जो स्राव आहे, पातळ अशा स्वरूपाचा अल्कधर्मी असा स्राव पुरस्थ ग्रंथी करतात आणि या स्रावामध्ये कॅल्शियम सायट्रेट व फायब्रिनोजेन ही गोठण द्रव्ये असतात. त्याचसोबत फायब्रिनोलायसिन ही विकर सुद्धा असते. बघा, शुक्राशयातील स्रावामध्ये फक्त फ्रुक्टोज होता, तर या स्रावामध्ये 3-4 घटक आपल्याला इथं दिसून येत आहेत. आणि त्यासोबत या पुरोस्थ ग्रंथीमध्ये अनेक अशा लहान-लहान पोकळ्या आहेत आणि त्या पोकळ्यांच्याद्वारे, त्या ग्रंथीतील पोकळ्यांच्याद्वारे हा स्राव हा कलनवाहिनीत येतो किंवा जी मुख्य वाहिनी आहे, बघा 3-4 वाहिन्या एकत्र आलेल्या आपण पाहिल्या होत्या आताच बघा. आणि त्याच्यामध्ये मुख्य वाहिनी जी आहे ती कोणती वाहिनी आहे? मूत्रवाहिनी ही मुख्य वाहिनी आहे. तिला स्खलन वाहिनी असं सुद्धा आपण म्हणूयात. कारण सर्व स्राव ह्या मुख्य वाहिनीद्वारे बाहेर येणार आहेत. म्हणून ह्या पुरस्थ ग्रंथीमधील वेगवेगळ्या पोकळ्यांद्वारे हा स्राव ह्या मुख्य वाहिनीला येतो किंवा चिटकलेला असतो. त्याद्वारे तो बाहेर निघत असतो. त्यासोबत कोपर नावाची जी ग्रंथी आहे, ही 3 नंबरला होती बघा आणि पेनिस म्हणजे शिश्नाच्या सुरुवातीला, आरंभी ही ग्रंथी असते. मग याचं कार्य काय आहे? किंवा याची रचना कशी आहे? तर हे सुद्धा मूत्रमार्गाच्या दोन्ही बाजूला आहे. म्हणजेच उजवीकडे आणि डावीकडे अशा स्वरूपाची आहे. आणि हिचा स्राव कशा स्वरूपाचा आहे? तर हा स्राव बुळबुळीत व बोला, कोण बोलते? हरिपाठ खेळते. असे रेकॉर्डेड क्लास आहेत काही. ते तर बरं आहे. म्यूट करा. ऑडिओ म्यूट करा. एक मिनिट. ठीक आहे, पुढे बघूया. हा जो स्राव आहे, तो अल्कली धर्मी अशा स्वरूपाचा स्राव आहे. आणि हा स्राव कोपोर ग्रंथीद्वारे जो केला जाणारा स्राव आहे, तो स्राव सुद्धा स्खलन वाहिनीद्वारे बाहेर येतो. आता बघा, किती प्रकारचे स्राव झाले आणि सगळे स्राव हे एकत्रित स्खलन वाहिनीकडे येत आहेत. बघा, शुक्रवाहिनी शुक्रवाहिनीद्वारे येणारे शुक्राणू, शुक्राशयातील स्राव, पुरस्थ ग्रंथीतील स्राव आणि कौपुर ग्रंथीतील स्राव. या तिन्ही चारी स्रावांना एकत्रित मिळून वीर्य असं म्हटलं जातं किंवा सेमन, त्यालाच इंग्रजीमध्ये स्पर्म असं सुद्धा म्हटलं जातं.
आता खालच्या पॉइंटमध्ये आपल्याला तेच पाहायचं आहे. वृषणातील शुक्राणू, उरस्थ ग्रंथीतील स्राव, ओपोर ग्रंथीतील स्राव हे सगळे घटक मिळून वीर्य तयार होते व ते स्खलनवाहिनीद्वारे समागमाच्या वेळी वीर्यस्खलित होते. वीर्यस्खलनातून पुरुषाला लैंगिक सुखाची प्राप्ती होते. अशा स्वरूपातून आपण पुरुष जननेंद्रियांचा भाग आपण इथं पाहिलेला आहे आणि हा भाग इथं आज आपण पूर्ण होतो. तर याच्यामध्ये काही अडचण वगैरे कोणाला असेल तर विचारू शकता. स्त्री प्रजनन असं म्हणायचं आहे. फक्त एकाची प्रजनन संस्थेवरती हे कार्य पूर्ण पडत नाही. ठीक आहे. काही अडचण असेल तर विचारा, नसेल तर आपण पुढे जाऊया. कोणाला काही अडचण नाही असं समजूया आपण आणि पुढे जाऊया. आता पुढचा भाग बघायचा आहे. तेव्हा त्यापूर्वी आपल्या ह्या ज्या वेगवेगळ्या सिस्टम होत्या, त्या पूर्ण झाल्या. बघा कोणकोणत्या? अस्थी संस्था, श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था अशा वेगवेगळ्या ज्या 8-9 प्रकारच्या संस्था होत्या, त्या सर्व संस्था आपल्या इथं आज पूर्ण होत आहेत. आणि त्याच्यानंतरचा जो भाग आहे तुमच्या अभ्यासक्रमामध्ये, तो आहे ग्लॅंड्स. बरोबर आहे? एक्झोक्राईन ग्लॅंड्स याचा आपल्याला थोडा भाग बघायचा आहे. तो बघूया पुढे. तर ग्लॅंड किंवा ग्रंथी त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? ग्रंथी. तर याच्याबद्दल काही माहिती आहे का कुणाला? किंवा ग्लॅंड कशाला म्हणायचं? किंवा ग्रंथी कशाला म्हणायचं? याच्याबद्दल काही माहिती आहे का आपल्याला? किंवा कधी ऐकलंय का याच्या बाबतीत? किंवा हार्मोन्स याच्या बाबतीत कधी काही ऐकले का? सांगता येईल काही कुणाला? हार्मोन्स हा शब्द ऐकलेला आहे का? किंवा ग्लॅंड किंवा ग्रंथी बरोबर आहे. किंवा बरेच वेळा आपल्याला डॉक्टर असं सांगतात, की हार्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे म्हणतात बघा. तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे. त्याच्यामुळं असं हे झालेलं आहे, असं सुद्धा डॉक्टर सांगत असतात. बरोबर आहे. असं कधी झालंय का? ऐकलंय का? पाहिलंय का? ठीक आहे. बघूयात मग पुढे आपणच. आता आपल्याला नवीन हा टॉपिक नवीन आहे. मागच्या टॉपिकशी याच्याशी काही संबंध आपल्याला इथं नाही. तर नवीन टॉपिक म्हणजे अंतःस्रावी ग्रंथी किंवा यालाच एंडोक्राईन ग्लॅंड्स असं सुद्धा म्हणून ओळखलं जातं. तर नेमकं ग्रंथी कशाला म्हणायचं? तर ह्या ग्रंथी सुद्धा ज्याप्रमाणे आपल्या शरीराची रचना पेशीने झालेली आहे, त्याप्रमाणेच या ग्रंथींची सुद्धा रचना पेशींपासून झालेली आहे
म्हणून यांना एक पेशींचा समूह आहे. पेशींचा एक प्रकारच्या पेशींचा समूह आहे. परंतु हा समूह काय करतो तर शरीरास आवश्यक असणारे स्राव निर्माण करतो आणि असे स्राव निर्माण करणाऱ्या पेशीच्या समूहाला किंवा पेशीच्या रचनेला काय म्हणायचं आहे? ग्रंथी असं म्हणायचं आहे. आता थोडक्यात आपण ज्या लाळ ग्रंथी आहेत, त्या पचन संस्थेमध्ये पाहताना बघितलेल्या आहेत बघा. बरोबर आहे. एक वेगळ्या प्रकारची रचना आहे, पेशींपासून तयार झालेली आहे आणि ती रचना काय करते? एक वेगवेगळ्या प्रकारचे स्राव निर्माण करत असते. मग त्यांच्या रचनांवरून, त्यांच्या स्रावावरून, त्यांच्या स्थानांवरून, त्या कुठे आहेत, त्यांचं कार्य काय आहे, त्यांचा रंग काय आहे, स्थान काय आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टींवरून आपल्याला ग्रंथींचे वेगवेगळे प्रकार आता आपल्याला इथं पाहायचे आहेत. तर ग्रंथी ह्या 2 प्रकारच्या असतात. मुख्य किती प्रकारच्या आहेत? तर 2 प्रकारच्या आहेत. कोणकोणत्या? तर एक आहे अंतःस्रावी ग्रंथी, त्याला एंडोक्राइन ग्लॅंड्स असं म्हणायचं आहे. आणि दुसरी आहे बहिस्रावी ग्रंथी, त्याला एक्झोक्राइन ग्लॅंड्स असं म्हणायचं आहे. हे 2 मुख्य प्रकार. तर अंतःस्रावी म्हणजे काय? याचा अर्थ काय घ्यायचा आहे? तर एखादी ग्रंथी आहे, समजा पिट्युटरी आहे. एखादी ग्रंथी आहे आणि ती ग्रंथी, त्या ग्रंथीचे स्राव हे डायरेक्ट रक्तामध्ये सोडते. काय करते? डायरेक्ट रक्तात सोडते किंवा तो स्राव सोडण्यासाठी तिच्यामध्ये एखादी नलिका आहे आणि ती ग्रंथी वेगळ्याच ठिकाणी आहे आणि तिचा स्राव हा वेगळ्याच ठिकाणी सोडला जातो. असं त्याच्यामध्ये रचना नसते. म्हणजेच याला आणखीन एक गोष्ट असं म्हटलं जातं, की नलिका विरहित ग्रंथी. बघा, आलं का लक्षात? नलिका विरहित ग्रंथी. म्हणजे तिचा जो स्राव आहे, त्या ग्रंथीपासून निघणारा जो स्राव आहे, तो स्राव तिथल्या तिथंच रक्तामध्ये सोडला जातो. म्हणून अशा स्वरूपाच्या ग्रंथींना अंतःस्रावी ग्रंथी असं म्हणायचं आहे. आता दुसरा जो प्रकार आहे, तो काय आहे? बहिस्रावी ग्रंथी. याच्यामध्ये कशाचं उदाहरण देता येईल? तर बहिस्रावी ग्रंथींची रचना काय आहे? बहिस्रावी ग्रंथी असतात एका ठिकाणी आणि त्यांचं कार्य होतं दुसऱ्या ठिकाणी किंवा त्यांच्या स्रावापासून त्यांच्यापासून निघणाऱ्या स्रावांचा परिणाम हा होतो दुसऱ्या ठिकाणी. त्यांचे स्राव वापरले जातात दुसऱ्या ठिकाणी. बरोबर आहे. जसं की आता म्हटल्याप्रमाणे लाळ ग्रंथी. लाळ ग्रंथी कुठं-कुठं आहेत हो? सांगा बरं? 3-4 ठिकाणी लाळ ग्रंथी आहेत. कानाच्या खाली आहेत, जिभेच्या खाली आहेत. बरोबर आहे. अशा स्वरूपाच्या लाळ ग्रंथी आहेत. परंतु लाळ ग्रंथी ह्या लाळ ग्रंथीपासून निघणारा स्राव काय आहे? लाळ आणि ती जी लाळ आहे, ती रक्तात सोडली जाते का? डायरेक्ट रक्तात सोडली जाते का? तर नाही. रक्तात न सोडता ती तोंडात सोडली जाते. बरोबर आहे. यांचं ठिकाण कुठं आहे? आलं लक्षात? त्यांचं ठिकाण वेगळ्याच ठिकाणी आहे, परंतु त्यांचा स्राव हा वेगळ्याच ठिकाणी सोडला जातो. आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्राव आणून सोडण्यासाठी त्यांना नलिका लागतात. नलिकांचा वापर या ग्रंथी करत असतात. म्हणून या ग्रंथींना नलिका ग्रंथी किंवा बहिस्रावी ग्रंथी किंवा एक्झोक्राइन ग्लॅंड्स असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे झाले ग्रंथींचे 2 प्रकार. परंतु आपल्या अभ्यासक्रमाला त्यातील फक्त एकच प्रकार आहे. तो म्हणजे अंतःस्रावी ग्रंथीचा प्रकार आपल्या अभ्यासक्रमाला आहे. तर बघूया. मग अंतःस्रावी ग्रंथी त्याबद्दल आताच आपण माहिती घेतली, की त्यांचा स्राव जो आहे थेट रक्तामध्ये सोडला जातो आणि अशा काही मुख्य अंतःस्रावी ग्रंथी आहेत आपल्या शरीरामध्ये. अशा महत्त्वाच्या काही मुख्य अंतःस्रावी ग्रंथी आहेत. त्यांची एक-एक नावं आपण बघूयात सुरुवातीपासून. तर पहिली ग्रंथी आहे शीर्षस्थ ग्रंथी. त्याला म्हणायचं आहे पिट्युटरी ग्लॅंड. त्याच्यानंतर दुसरी आहे पिनियल ग्रंथी.
पिनियल बॉडी, तिसरी आहे थायरॉईड ग्रंथी, चौथी आहे पॅराथायरॉईड ग्रंथी, 5वी आहे थायमस, 6वी स्वादुपिंडातील लैंगरहन्स पेशी किंवा स्वादुपिंड असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. आणि 7वी आहे ॲड्रिनल किंवा सुप्रारिनल अशा स्वरूपाची आहे. आणि 8वी आहे लैंगिक ग्रंथी. आता अशा मुख्य ज्या आहेत, त्या ग्रंथींबद्दल आपण माहिती सविस्तर घेणार आहोत. त्यातील आपल्याला पहिली ग्रंथी बघायची आहे, शीर्षस्थ ग्रंथी किंवा पिट्यूटरी ग्लॅंड असं सुद्धा तिला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. आणि या ग्रंथीची जी संख्या आहे, ती किती आहे? 1. आणि तिचं स्थान कुठं आहे? मग मेंदूच्या तळाशी, मोठ्या मेंदूच्या तळाशी. मेंदूचे आपण वेगवेगळे भाग बघितलेले होते त्यापूर्वी. लहान मेंदू, मोठा मेंदू, मध्य मेंदू, मस्तिष्क पुच्छ असं वेगवेगळे भाग बघितले होते. तर मोठ्या मेंदूच्या तळाशी आणि मेरुरज्जूच्या पुढल्या बाजूला आणि समोरील भागाकडे असं हिचं स्थान आहे. आणि हरभऱ्याच्या दाण्याएवढा याचा आकार आहे आणि आकार सुद्धा तसाच आहे. जसं हरभऱ्याचा दाणा एक कसा असतो, रचना, अशी सेम तशा स्वरूपाची त्याची रचना आहे. तर बघूया इमेजमध्ये आपण तिचं स्थान कुठं आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकतो बघा. तर पहिल्यांदा मेंदू बघायचा आहे. पहिल्यांदा वरची इमेज बघायची आहे. पूर्ण चेहरा दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मेंदूचं चित्र दाखवलेलं आहे. आणि त्या मेंदूच्या चक्रांमध्ये गोल करून दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये पिवळा भाग असा आहे आणि अतिशय अशा छोट्या स्वरूपाचा हा भाग आहे. म्हणजेच स्थान बघा कुठं आहे? मोठ्या मेंदूच्या खाली, मध्य मेंदूला लागून आणि मेरुरज्जूच्या पुढे, पुढील बाजूस. म्हणजे ही जी काठी आहे, त्या काठीच्या पुढच्या बाजूला. हां. आता हे गोल जे दाखवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण झूम करून बघितलेलं आहे. ते बघा तिची रचना कशी आहे. जसं की हरभऱ्याचा दाणा असतो, त्याच्यामध्ये 2 भाग असतात किंवा जी हरभऱ्याची डाळ जी आपण करतो, म्हणजे तो जर हे फोडलं असं, तर 2 भाग होतात, 2 डाळी निर्माण होतात, 2 दल निर्माण होतात. तशा स्वरूपाचीच ही रचना आहे. मग या रचनेमध्ये सुद्धा 2 भाग आपल्याला पाहायला मिळतात. एक भाग पुढचा आणि एक भाग मागचा. तर पुढच्या भागाला अँटेरियर लोब असं म्हणायचं आहे आणि मागच्या भागाला पोस्टेरियर लोब असं म्हणायचं आहे. तर ही जी माहिती झाली, त्याचं स्थान, त्याची रचना याच्याबद्दल माहिती आपण घेतलेली आहे. पुढे बघूया आणखीन. हं. रचना 2 भागाची अँटेरियर आणि पोस्टेरियर म्हणजे पुढचा भाग आणि मागचा भाग अशी आहे. तर याच्याबद्दल जर माहिती घ्यायची म्हटलं, तर सर्व ग्रंथीपैकी अंतःस्रावी असतील किंवा बहिःस्रावी असतील, सर्व ग्रंथींमध्ये, सर्व ग्रंथींपैकी ही जी ग्रंथी आहे, ती सर्वात छोटी ग्रंथी आहे. सर्वात छोटी ग्रंथी आहे, पण मूर्ती लहान आहे, पण कीर्ती महान आहे. अशा स्वरूपाची ही ग्रंथी आहे. कीर्ती महान असं का म्हटलेलं आहे? तर हिचं कार्य खूप मोठं आहे. इतर ग्रंथींपेक्षा हिचं कार्य खूप असं मोठ्या स्वरूपाचं आहे. म्हणून मूर्ती लहान, दिसायला अगदी छोटी वाटाण्यासारखी आहे, परंतु कार्य मात्र खूप मोठं आहे. त्यासोबत हिला मास्टर ग्रंथी असं सुद्धा म्हटलं जातं. मास्टर ग्रंथी का म्हटलं जातं? की मेंदूला आपण शरीराचा मास्टर असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. परंतु या ग्रंथीला सुद्धा मास्टर ग्रंथी म्हटलेलं आहे. कारण शरीरामध्ये जेवढ्या काही इतर ग्रंथी आहेत, थायरॉईड असेल, पॅराथायरॉईड असेल, बरोबर आहे, किंवा थायमस असेल किंवा आणखीन कुठल्या ज्या ग्रंथी आहेत, विविध ग्रंथी आहेत, त्या सर्वांवरती
नियंत्रण ठेवण्याचं कार्य ही पिट्यूटरी ग्रंथी करत असते. म्हणून हिला काय म्हटलेलं आहे? मास्टर ग्रंथी असं संबोधलेलं आहे. त्यासोबत आता हिचे जे 2 भाग होते अँटेरियर आणि पोस्टेरियर, तर या 2 भागाचं कार्यसुद्धा वेगवेगळं आहे. पुढील भागातील स्राव वेगवेगळे होतात. म्हणजे ही जी ग्रंथी आहे, पुढील भागातून वेगळे स्राव स्रवतात आणि मागील भागातून वेगळे स्राव स्रवले जातात. पुढील भागातील जे स्रवणारे स्राव आहेत, ते स्राव हे शरीरातील इतर ग्रंथीवरती नियंत्रण ठेवतात. इतर ग्रंथीवरती ताबा ठेवतात. आलं लक्षात? तर अशी थोडक्यात महत्त्वाची माहिती आपण इथे बघितलेली आहे. आणि मग या ग्रंथीचे वेगवेगळे जे स्राव आहेत, मग ते कोणकोणते आहेत? ते एकदा आपण बघूया. इमेजमध्ये बघूया. बघा, पहिल्यांदा फक्त मी नावं सांगतो. आता बघा, ही वर जी आहे ती पिट्युटरी ग्रंथी आहे आणि खालून वेगवेगळे अवयव दाखवलेले आहेत. खालून वेगवेगळ्या ग्रंथी दाखवलेल्या आहेत. म्हणजे या सर्व ग्रंथीवरती तिचं नियंत्रण आहे. तर बघा, पिट्युटरी ग्रंथीपासून निघणारे स्राव कोणकोणते आहेत? जे पुढच्या भागातून निघणारे स्राव आहेत, ते आहेत जी-एच, टी-एस-एच, ए-सी-टी-एच, एफ-एस-एच, एल-एच, पी-आर-एल, ऑक्सिटोसिन. 1 मिनिट हां. आता हे जे आहेत निळ्या रंगाचे, निळ्या रेषेमध्ये दाखवलेले गडद निळ्या रेषेमध्ये, हे पुढील भागातून स्रवणारे स्राव आहेत आणि पिवळा भाग जो मागचा आहे, त्याच्या मागून जे स्रवणारे जे भाग आहेत, ते ऑक्सिटोसिन आणि ए-डी-एच अशा स्वरूपाचे वेगवेगळे स्राव आहेत. मग आता याची सविस्तर माहिती बघूया. सविस्तर माहिती पाहता येईल. एक-एक हार्मोन बघूयात आता आपण. तर पहिला हार्मोन आहे, त्याचं नाव आहे टी-एस-एच म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. काय आहे नाव याचं? थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. थायरॉइड नावाच्या ग्रंथीला आता ह्या वेगवेगळ्या ग्रंथी आहेत त्या नंतर पाहायच्या आहेत. परंतु त्यांना उत्तेजना देण्याचं काम थायरॉइड ग्रंथीला उत्तेजना देण्याचं कार्यसुद्धा ही पिट्युटरी ग्रंथी करत असते. आणि थायरॉइडमधील टी-एस-एच नावाचा हार्मोन तयार होण्यासाठी सुद्धा पिट्युटरी ग्रंथी तिथं सहभागी होत असते. त्यासोबत दुसरं जे हार्मोन आहे, ते आहे जी-एच म्हणजे याला वृद्धी संप्रेरक असं म्हणायचं आहे किंवा ग्रोथ हार्मोन असं म्हणायचं आहे. ग्रोथ हार्मोन म्हणजे काय? तर शरीराची वाढ. बघा, आता काही मुलं जे असतात, वय तर खूप असतं, पण उंची कमी असते. यांच्यामध्ये काय असेल मग ग्रोथ हार्मोनची निर्मिती व्यवस्थित झालेली नाही, असं आपल्याला तिथं म्हणता येतं. तर ग्रोथ हार्मोनमुळे शरीराचे सर्व अवयवांची वाढ ही व्यवस्थित होते. उंची व्यवस्थित वाढते, वजन व्यवस्थित वाढतं, हाडांची रचना व्यवस्थित होते. म्हणजे शरीराची वाढ करणं, लहानपणापासून मोठं होईपर्यंत जी रचना होत जाते, ती सर्व रचना या रचनेवरती नियंत्रण ठेवण्याचं कार्य हे ग्रोथ हार्मोन करत असतं. जर हे ग्रोथ हार्मोन कमी प्रमाणात स्रवत असेल, तर मुलांची वाढ विकसित होत नाही. मुलं बुटके राहतात, ठेंगणे राहतात, उंची कमी होते. किंवा या ग्रोथ हार्मोनचं जर सिक्रेशन जास्त झालं, तर त्या व्यक्तीचं शरीर हे अ, असामान्यपणे जास्तीचं वाढलेलं दिसतं. उंची खूपच वाढलेली आहे, वजन पण खूपच आहे, अवाढव्य अशा स्वरूपाचा तो माणूस दिसतो. रचना वेगळी दिसते, मोठी दिसते, परंतु शक्ती मात्र सामान्य माणसाप्रमाणेच त्याच्यामध्ये असते. म्हणजेच जास्त हार्मोनचं सिक्रेशन झालं तर काय होतं आणि कमी हार्मोनचं सिक्रेशन झालं तर काय होतं, हे पण आपण आता इथं पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे ॲड्रिनल उत्तेजक हार्मोन म्हणजेच ए-सी-टी-एच. यालाच म्हणायचं आहे ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन.
आणि हे हार्मोन जे आहे, ते ॲड्रिनलच्या स्रावावर नियंत्रण ठेवतं. ॲड्रिनलमधून जे निघणारे स्राव आहेत वेगवेगळे, त्याच्यावरती सुद्धा पिट्युटरी या ग्रंथीचं हे आहे, नियंत्रण आहे. त्याच्यानंतर लैंगिक ग्रंथी हार्मोन म्हणजे गोनॅडोट्रोपिन्स. आता हे जे हार्मोन्स आहेत, ते स्त्रीबीज आणि शुक्राणू किंवा वृषण याच्याशी संबंधित आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रोलॅक्टिन नावाचा हार्मोन. प्रोलॅक्टिन नावाचं जे हार्मोन आहे, त्याच्यावरती सुद्धा नियंत्रण पिट्युटरी ग्रंथीचं असतं. आणि हे कार्य काय करतं प्रोलॅक्टिन हार्मोन? तर स्त्रीमध्ये अ, प्रसूती झाल्यानंतर स्त्रीच्या स्तनांमध्ये जी दुधाची निर्मिती होते, ती दूध निर्मिती प्रोलॅक्टिन या हार्मोनमुळे होते आणि या हार्मोनला उत्तेजना देण्याचं कार्यसुद्धा ही पिट्युटरी ग्लॅंड करत असते. पुन्हा दुसरं जे हार्मोन आहे 6 नंबरचं, ते आहे मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन किंवा यालाच एम-एस-एच असं सुद्धा म्हणायचं आहे. आणि हे हार्मोन कशाशी संबंधित आहे? तर त्वचेचा रंग. आता काही जणांची त्वचा एकदम काळी असते, कोणाची गव्हाळ रंगाची असते, कोणाची पांढऱ्या रंगाची असते. म्हणजे हा रंग त्वचेचा असणारा जो रंग आहे, तो रंग एम-एस-एच वरती अवलंबून असतो. म्हणजे मेलॅनोसाइट्स हार्मोनवरती अवलंबून असतो आणि या एम-एस-एच वरती सुद्धा पिट्युटरी ग्रंथीचं तिथं नियंत्रण असतं. असे बघा, आता शरीरातील विविध ग्रंथी आहेत आणि त्या विविध ग्रंथींचे विविध स्राव आहेत आणि या विविध स्रावांवरती सुद्धा या पिट्युटरी ग्रंथीचं तिथं नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतं. मग आता बघा, हिला मास्टर ग्रंथी म्हणणं हे चुकीचं आहे का बरोबर आहे हो? मास्टर ग्रंथी म्हणणं चुकीचं आहे का बरोबर आहे? इमेजमध्ये बघा एकदा आपण बघूयात. जी-एच ग्रोथ हार्मोन च्यामध्ये लहान बाळापासून प्रौढ व्यक्तीपर्यंत जे वाढण्याचं वय ते ग्रोथ हार्मोन करत असतं. त्याच्यावरती नियंत्रण पिट्युटरीचं आहे. त्यानंतर खाली आहे थायरॉईड. थायरॉईड ग्रंथीवरती सुद्धा नंतर नियंत्रण त्याचं आहे. त्यानंतर आहे ॲड्रिनल ग्लॅंड याच्यावरती नियंत्रण. त्यासोबत पुरुषातील लैंगिक ग्रंथी, टेस्टीज आणि स्त्रियांमधील लैंगिक ग्रंथी, ओव्हरी या दोन्हीवरती नियंत्रण सुद्धा त्याचं आहे. आणि पिट्युटरी ग्रंथीच्या उत्तेजनामुळंच टेस्टीजपासून टेस्टोस्टेरोन नावाचं हार्मोन तयार होतं आणि स्पर्म म्हणजे शुक्राणू हे सुद्धा निर्माण होतात. आणि ओव्हरी याच्यावरती नियंत्रण कशा स्वरूपाचं आहे? तर ओव्हा तयार होणं, स्त्रीबीज तयार होणं किंवा प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन तयार होणं किंवा ऋतुचक्राची निर्मिती होणं, गर्भधारणा होणं, या सर्व गोष्टी याच्यावरती सुद्धा उत्तेजना कोण देत असतं? तर पिट्युटरी ग्लॅंड ही देत असते. आणि ब्रेस्ट ग्लॅन्ड्युलर टिश्यूज म्हणजे पी-आर-एल, प्रोलॅक्टिन हार्मोन जर हे हार्मोन कमी प्रमाणामध्ये स्रवलं, तर गर्भवती प्रसूती झाल्यानंतर सुद्धा स्त्रियांच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती होत नाही. आणि जर हे हार्मोन व्यवस्थित स्रवलं, तर दुधाची निर्मिती व्यवस्थित होत असते. मग जर समजा पिट्युटरी जर ग्लॅंड व्यवस्थित काम करत नसेल, हिच्यामध्ये जर काही दोष आला, तर एवढ्या प्रकारच्या ग्रंथींवरती सुद्धा काय होतं नियंत्रण राहत नाही. म्हणजे त्या एकाचं जर आरोग्य बिघडलं, त्या एका पिट्युटरी ग्रंथीचं जर आरोग्य बिघडलं, तर या सर्व ग्रंथींचं सुद्धा आरोग्य बिघडतं. म्हणजे बघा अ, थायरॉईडकडे लक्ष देणं गरजेचं आहे किंवा टेस्टिसकडे लक्ष देणं गरजेचं आहे, का एड्रिनलकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
तर याच्यापेक्षा एकाकडे पिट्युटरीकडे जर लक्ष दिलं, तिच्या आरोग्याकडे जर लक्ष दिलं, तर ह्या इतर सर्व ग्रंथीचं आरोग्य हे आपोआप दुरुस्त होणार आहे. ठीक आहे. पुढे बघूया आणखीन. तर हे झाले स्राव. पुढील भागातील स्राव आणि त्याचं नियंत्रण. आता मागील भागामध्ये पिट्युटरीच्या मागील भागामध्ये कोणते स्राव होतात ते बघूयात आणि त्यांचं कार्य काय आहे. तर मागील भागातून होणारे स्राव म्हणजे पोस्टिरियर भागातून होणारे स्राव. ते कोणकोणते आहेत? तर एक आहे ऑक्सिटोसिन. आता ऑक्सिटोसिन हे काय करतं कार्य? तर ज्यावेळी अ, गर्भाशय आकुंचन पावण्याची जी क्रिया आहे किंवा गर्भाशयाच्या तोंड उघडण्याची जी क्रिया आहे, प्रसूतीच्या वेळी गर्भाशयाचं तोंड उघडणं किंवा गर्भाशयाचं आकुंचन होणं, ह्या ह्या ज्या क्रिया आहेत, ह्या ऑक्सिटोसिनवरती अवलंबून असतात आणि या ऑक्सिटोसिनवरती सुद्धा नियंत्रण पिट्युटरीचं आहे आणि त्यानंतर अँटीड्युरॅटिक हार्मोन हे सुद्धा मागील भागातून स्रवलं जाणार आहे आणि त्याचं कार्य काय आहे? तर मूत्रातील पाण्याचे नियंत्रण ठेवणे आणि त्या हार्मोनमध्ये जर काही विकार झाला, कमी जास्तपणा झाला, तर व्यक्तीला विसर्जनासाठी सारखं-सारखं जावं लागतं. म्हणजे मूत्रामध्ये पाण्याचं प्रमाण वाढतं. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहता येतात. म्हणजेच मूत्रामधील पाण्याचं नियंत्रण असणं सुद्धा गरजेचं आहे. आता त्याच्यानंतर पिट्युटरी ग्रंथीच्या नंतर दुसरी ग्रंथी आहे पिनियल ग्रंथी. पिनियल ग्रंथी. हिलाच पिनियल बॉडी असं सुद्धा म्हटलं जातं आणि हिची संख्या सुद्धा 1 आहे आणि आकार पाईन शंकूसारखा आहे. स्थान मेंदूचा मध्यभाग आणि स्राव जे आहेत ते मेलाटोनिन आणि ऑक्सिटोसिन असे 2 प्रकारचे स्राव पिनियल ग्रंथी करत असते. आपण इमेजमध्ये एकदा बघूया हिचं स्थान कुठं आहे पिनियल ग्रंथीचं. पिट्युटरी ग्रंथी कुठं होती? मोठ्या मेंदूच्या खाली आणि पुढच्या बाजूस आणि पिनियल ग्रंथी कुठं आहे बघा आता. बघा पिनियल ग्लँड असं नाव दिलेलं आहे वरी आणि बाण दाखवलेला आहे. हे हिरव्या रंगानं ती दाखवली गेलेली आहे. दिसतंय? आणि पिट्युटरी कुठं आहे? पुढच्या बाजूला आहे बघा. तिचे 2 लोब आहेत. पिवळ्या रंगानं दाखवलेली आहे. म्हणजे पिनियल ग्लँडचं स्थान कुठं सांगता येईल आपल्याला? मोठ्या मेंदूच्या खाली, मध्य मेंदूला लागून आणि मज्जारोज्जूच्या मागे. बरोबर आहे? मधली जी दांडी आहे, तिला मज्जारोज्जू असं आपण म्हणत असतो. बरोबर आहे? किंवा अ, अ, पिट्युटरी जी ग्लँड आहे ती मज्जारोज्जूच्या पुढील बाजूस, परंतु मोठ्या मेंदूच्या खाली आणि पिनियल ग्लँडचं जे स्थान आहे, मज्जारोज्जूच्या मागे, पण मोठ्या मेंदूच्या खालीच. मध्यभागाशी ही चिटकलेली आहे. आणि हिचा आकार सुद्धा अगदी छोटासा लिंबोळीसारखा आहे. आपल्या डोळ्यात टाकणारी जी लिंबोळी असते, अशा स्वरूपामध्ये हिचा आकार आहे. ही झाली तिची रचना, आकार आणि स्थान आणि तिचे जे स्राव आहेत, ते कोणकोणते स्राव आहेत? मेलाटोनिन आणि ऑक्सिटोसिन. बरोबर आहे. मग या स्रावांचं कार्य काय आहे? हे स्राव कार्य काय करतात? तर मेलाटोनिन जे स्राव जो आहे, तो झोपेला नियंत्रण करणारा आहे. म्हणजे काय? तर बघा, झोपेचं चक्र नियंत्रण करणारा मेलाटोनिनचा स्राव आहे. म्हणजे कसं? तर रात्र झाली की आपल्याला झोप येते, आपोआप झोप येते. बरोबर आहे? आणि दिवस उजाडला की काय होतं? जाग येते. म्हणजेच रात्र झाल्यास झोप येणं आणि दिवस निघाल्यास जाग येणं, हे जे चक्र आहे. परत रात्र झाली की झोप येणं, परत दिवस झाला की जाग येणं, परत रात्र झाली की झोप येणं, परत दिवस झाला की जाग येणं. हे जे चक्र आहे, हे चक्र नियंत्रणात ठेवण्याचं कार्य हा स्राव करत असतो.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, की अंधाऱ्या वेळी मग अंधार कधी असतो? अंधार हा रात्री असतो. म्हणजेच अंधाऱ्या वेळी मेलाटोनिनचं सिक्रेशन होतं. जास्त प्रमाणामध्ये सिक्रेशन होतं आणि मेलाटोनिनचं सिक्रेशन झालं, की झोप ही आपोआप लागायला चालू होते. आपोआप डोळे झाकायला चालू होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उजेडामध्ये, प्रकाशामध्ये मेलाटोनिनचं सिक्रेशन कमी होतं. म्हणजेच प्रकाश कधी असतो? दिवसा असतो. म्हणजेच हे जे चक्र आहे, हे झोपेचं आणि जागा होण्याचं हे चक्र नियंत्रणात ठेवण्याचं कार्य मेलाटोनिन करत असते. काही जणाला बघा, रूममध्ये जर उजेड असेल, भक्का असा उजेड असेल, बल्ब असेल, तर अशा वेळी सुद्धा काही व्यक्तींना झोप येत नाही. तर तो बल्ब बंद करावा लागतो. असं का होत असेल हो? झोप न येणं म्हणजे मेलाटोनिनचं सिक्रेशन न होणं किंवा कमी होणं. मग ते का होत नाही? तर रूममध्ये भक्क अशा स्वरूपाचा उजेड आहे आणि भक्क अशा प्रकाशामध्ये मेलाटोनिनचं सिक्रेशन जास्त प्रमाणामध्ये होत नाही. गडद म्हणजे जिथं अंधारा असा स्वरूप आहे, अंधारामध्ये मेलाटोनिनचं सिक्रेशन जास्त होतं. म्हणजे लाईट बंद केली, प्रकाश बंद केला, की मेलाटोनिनचं सिक्रेशन झालं. सिक्रेशन झालं म्हणजे झोप आली. अशा स्वरूपामध्ये तिथं रचना ती असते. तसेच आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे ऑक्सिटोसिन नावाचा जो स्राव स्राव आहे, तो कशाशी निगडीत आहे? तर प्रेमभाव, दयाभाव किंवा नातेसंबंध. आता प्रेमभाव म्हणजे काय? फक्त पुरुष आणि स्त्री याच्यामध्येच हा भाव आहे का? नाही. तर आई असेल, मुलगा असेल, वडील असेल, बहीण असेल, भाऊ असेल, अशा एकमेकांमध्ये एक प्रेमाची भावना असणं, त्यांच्याप्रती प्रेमाची भावना असणं, लगाव असणं, बांधिलकी असणं, हे सगळं हे कशावरती अवलंबून आहे? ऑक्सिटोसिनवरती अवलंबून आहे. तर नातेसंबंध जोपासण्यासाठी हे ऑक्सिटोसिन खूप अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्यासोबत तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी सुद्धा ऑक्सिटोसिन तिथं मदत करत असतं. त्यापुढे जर ह्या ऑक्सिटोसिनचं प्रमाण कमी होत असेल, तर एखाद्या व्यक्तीमध्ये कमी होत असेल, तर त्याला नाते वगैरे याच्याशी काही तितकासा संबंध राहत नाही. तो म्हणत असतो, कोणाचा मुलगा काय? बरोबर आहे. एकटाच यायचा, एकटाच जायचा, असं त्याचं बोलणं व्हायला लागतं. म्हणजे ऑक्सिटोसिनचं प्रमाण त्याच्यामध्ये कमी आहे. एकमेकांप्रती प्रेमभाव त्याच्यामध्ये राहत नाही. तो एकटा राहतो. एकलकोंडा राहायला तो शिकतो. म्हणजे प्रती प्रेमभाव त्याच्यामध्ये दिसून येत नाही. आता त्याच्यानंतर दुसरी ग्रंथी बघायची आहे आपल्याला, थायरॉईड ग्रंथी. थायरॉईड ग्रंथी बरेच वेळेस ऐकलेलं असेल आपण नाव. पिट्युटरी किंवा पिनियल हे नाव सहसा ऐकण्यात येत नाही. पण थायरॉईड ग्रंथीचं नाव बरेच वेळेस ऐकण्यात येतं आणि ही थायरॉईड ग्रंथी सुद्धा संख्येनं 1 आहे. हिचा आकार फुलपाखरासारखा आहे आणि हिचं स्थान जे आहे ते कंठामध्ये आहे आणि श्वासनलिकेच्या पुढे आणि श्वासनलिकेला चिटकून अशा स्वरूपाचं हिचं स्थान आहे आणि हिचे भाग 2 आहेत. एक आहे उजवा भाग आणि दुसरा आहे डावा भाग. तर याच्याबद्दल आपण एक इमेज बघूया. थायरॉईड ग्रंथीचं स्थान किंवा आकार. याच्यामध्ये पाहू शकतो बघा दुसऱ्या इमेजमध्ये. स्थान कुठं आहे? कंठामध्ये किंवा आणखीन दुसरी इमेज बघूया. याच्यामध्ये पण पाहता येतं बघा. स्थान कंठामध्ये श्वासनलिकेला चिटकून, बरोबर आहे. आणि आकार कसा आहे? फुलपाखराच्या आकाराचा असं स्वरूप आहे याचं. रंग कसा आहे? लाल अशा स्वरूपाचा रंग आहे. ठीक आहे. हे झाली रचना आणि स्थान. त्याच्यानंतर या ग्रंथीचं सिक्रेशन काय आहे ते बघूया आता. काय-काय सिक्रेशन करते?
तर बघा, थायरॉइड ग्रंथीमधून थायरॉक्सिन नावाचं सिक्रेशन होतं. थायरॉक्सिन नावाचा हार्मोन सिक्रेट केला जातो आणि यालाच T4 आणि T3 थायरॉक्सिनला T4 आणि ट्रायआयडोथायरॉक्सिनला T3 असं सुद्धा म्हटलं जातं. आणि आणखीन एक हार्मोन आहे, तो आहे कॅल्शिनेशन. बघा किती झाले? एक झाला थायरॉक्सिन T4, दुसरा झाला ट्रायआयडोथायरॉक्सिन म्हणजे T3 हा दुसरा झाला आणि कॅल्शिनेशन नावाचा तिसरा झाला. 3 प्रकारचे हार्मोन हे थायरॉइड ग्लॅंडद्वारे स्रवित केले जातात, सिक्रेट केले जातात. आणि मग याचं कार्य काय आहे? या हार्मोन्सचं काय कार्य आहे? तर शारीरिक आणि मानसिक वाढ व्यवस्थित घडवून आणणं, चयापचय नियंत्रणात ठेवणं. चयापचय जर नियंत्रणात होत नसेल, तर फॅटचं प्रमाण वाढत जातं. शरीरामध्ये फॅटचं प्रमाण वाढत जातं किंवा केसाचं आरोग्य व्यवस्थित ठेवणं, त्वचेचं आरोग्य व्यवस्थित ठेवणं, मज्जातंतू यांचं आरोग्य व्यवस्थित ठेवणं आणि दुसरं कार्य म्हणजे तापमान, शरीराचं तापमान नियंत्रित ठेवणं, कॅल्शिनेशन अशी वेगवेगळी मुख्य कार्य आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर आयोडीनचा साठा हा थायरॉइड ग्रंथीमध्ये केला जातो आणि जर आयोडीनची कमतरता झाली, तर गलगंड नावाचा रोग होतो आणि ह्या गलगंड नावाच्या रोगामुळे गळा सुजतो. त्यासोबत याचे विकार काय आहेत? तर एक आहे हायपोथायरॉइडिझम आणि दुसरा आहे हायपरथायरॉइडिझम. हायपोथायरॉइडिझममध्ये शरीराचं वजन वाढणे, शरीरात सुस्ती असणे, तोंड सुजणे, आळस असणे, हृदयगती कमी असणे, झोप म्हणजे कधीही पाहिलं तेव्हा झोपेचा भाव असणे. आणि हायपरथायरॉइडिझममध्ये काय होतं? वजन कमी होणे. बघा, हायपोथायरॉइडिझममध्ये अतिशय अशा प्रमाणे वजन वाढलेलं असतं, लठ्ठ होतो माणूस. जर एखादी स्त्री खूपच अतिशय प्रमाणात वजन वाढलेलं असेल, तर तिला सांगितलं जातं, सल्ला दिला जातो, की थायरॉइड चेक करून बघा. आणि एखादी स्त्री तर खूपच अशक्त, हटकुळी असं दिसत असेल, तर तिला सुद्धा सल्ला दिला जातो, की थायरॉइड चेक करून बघा. म्हणजे हायपोथायरॉइडिझममध्ये वजन अतिशय वाढतं, लठ्ठ होतं आणि हायपरथायरॉइडिझममध्ये वजन अतिशय अशा कमी होतं. आणि त्यासोबत हृदयगती वाढते, म्हणजे 72 पडणं हे सामान्य आहे आणि 72 पेक्षा जास्त पडणं, 100, 120 असे ठोके पडणे, त्याला टॅकीकार्डिया असं म्हणतात. आणि जर हायपरथायरॉइडिझम जर एखाद्या व्यक्तीला असेल, तर त्याच्यामध्ये हृदयाचे ठोके वाढलेले असतात. जसे की 100, 120 असे ठोके पडतात. आणि ज्यांच्यामध्ये हायपोथायरॉइडिझमचा प्रकार असतो, त्यांच्यामध्ये ठोके 72 पेक्षा कमी झालेले असतात. त्यासोबत हातपायामध्ये कंप येणं, डोळे बाहेर पडल्यासारखे दिसणं इत्यादी विकार याच्यामध्ये दिसून येतात. आणि या दोन्ही विकारांचं प्रमाण हे स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतं. हे जास्त असं दिसून येतं. तर परत एका इमेजमध्ये आपण थोडीशी माहिती घेऊया याच्याबद्दल. याच्यामध्ये पाहू शकतो बघा आपण. हायपोथायरॉइडिझम व्हर्सेस हायपरथायरॉइडिझम सिम्प्टम्स. बघा, हायपोथायरॉइडिझममध्ये सिम्प्टम्स काय-काय आहेत? वेट गेन म्हणजे वजन वाढणं, कॉन्स्टिपेशन म्हणजे टॉयलेटला गेल्यानंतर शौच व्यवस्थित न होणं, वेळ लागणं, अपचन होणं आणि इरेग्युलर अँड हेवी पिरियड्स म्हणजे मासिक पाळीमध्ये अनियमितता आणि पाळीमध्ये पोट दुखणं असे प्रकार. दुसरी गोष्ट आहे ब्रायटल नेल्स, पफी फेस म्हणजे तोंड सुजल्यासारखं दिसतं, फुगल्यासारखं दिसतं. डोळ्याच्या खाली सुद्धा सूज आल्यासारखी दिसते, फुगल्यासारखं दिसतं. मसल ऑर जॉइंट पेन म्हणजे कंबरदुखी,
गुडघेदुखी असे वेगवेगळे जॉईंट पेनचे त्रास व्हायला लागतात. स्लो हार्ट रेट म्हणजे 72 पेक्षा हृदयाचे ठोके कमी पडतात. त्यासोबत हायपोथायरॉइडिझम मधला व्यक्ती डिप्रेशन आणि इरिटेबिलिटीमध्ये राहतो. डिप्रेशन म्हणजे उदासी राहतो. सतत उदासी आणि दुःखी अशा स्वरूपामध्ये राहतो. इरिटेबिलिटी म्हणजे त्याला चिड होते. थोड्याशाही गोष्टीची त्याला चिड होते. सहनशीलता कमी होते. आणि दुसरी गोष्ट काय आहे, डिक्रीज्ड स्वेटिंग. त्यासोबत कोल्ड इंटॉलरन्स म्हणजे त्याला थंडी वाजते. तर हायपरथायरॉइडिझममध्ये काय-काय लक्षणं आहेत बघा. वेट लॉस, वेट कमी होतं और वेट गेन. इन्क्रीज्ड स्वेटिंग म्हणजे याच्यामध्ये घाम जास्त येतो. हातापायाला, तळहाताला, तळपायाला अतिशय जास्त प्रमाणामध्ये घाम येतो किंवा शरीराला सुद्धा जास्त घाम येतो. नर्व्हसनेस अँड अँक्झायटी म्हणजे काळजी आणि चिंता. मसल्स वीकनेस, हार्ट इंटॉलरन्स, रेसिंग हार्ट म्हणजे हृदयाचे ठोके अतिशय प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. डायरिया म्हणजे टॉयलेटला सारखं-सारखं जावं लागतं. बघा याच्यामध्ये फरक काय आहे? हायपोमध्ये टॉयलेट व्यवस्थित होत नाही आणि हायपरमध्ये सारखं-सारखं जावं लागतं. त्यासोबत आणखीन काय लक्षण आहे? पफी ऑर बल्जिंग आईज डोळे सुजल्यासारखे वाटतात आणि शॉर्ट अँड लाईट पिरियड्स कमी वेळेमध्ये येणारे पिरियड्स, कमी कालावधीमध्ये अशी वेगवेगळी लक्षणं हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझममध्ये दिसून येतात. अशी लक्षणं जर आपल्यामध्ये कोणाला आढळली, तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेतलेलं कधीही चांगलं राहील. त्यासोबत पुढे बघूया आणखीन. आणि हे जे प्रमाण आहे हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम हे दोन्ही प्रकारचं प्रमाण हे स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येतंय. पुढे बघूया. पुढची ग्रंथी आहे पॅराथायरॉईड ग्रंथी. ही संख्येने 4 आहे. आकार कसा आहे? गोल वाटाण्यासारखा आणि स्थान कुठं आहे? तर थायरॉईड ग्रंथीच्या मागे. बघा, स्थान कुठं आहे हिचं? थायरॉईड ग्रंथीच्या मागे. बघूया इमेजमध्ये एकदा म्हणजे लक्षात येईल आपल्याला. हं. आता ही थायरॉईड ग्रंथी आहे. आता आपण ही ग्रंथी मागल्या बाजूनं बघतोय. पुढच्या बाजूनं न बघता मागच्या बाजूनं बघतोय. याच्यामध्ये पिवळे डॉट्स दिसत आहेत. जसे की वाटाण्यासारखे 4 आहेत. आणि हे डॉट्स किंवा ही जी रचना आहे पिवळी, हीच रचना म्हणजे पॅराथायरॉईड ग्लॅंड्स आहेत. एकूण किती आहेत बघा? 1, 2, 3 आणि 4. 2 उजव्या बाजूला आहेत आणि 2 डाव्या बाजूला आहेत. अशी त्याची बाब सुद्धा आपण तिथं सांगू शकतो. त्यासोबत मग पॅराथायरॉईडची सिक्रेशन काय आहे? हार्मोन्स काय स्रवले जातात पॅराथायरॉईडपासून बघूयात आपण. हां. पॅराथार्मोन नावाचा हार्मोन या पॅराथायरॉईडपासून सिक्रेट केलं जातं आणि कार्य काय आहे? याचं कार्य काय आहे या हार्मोनचं? तर शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसचे प्रमाण नियंत्रित ठेवणे. आणि जर समजा याच्यामध्ये जर कमतरता झाली, त्या हार्मोनमध्ये कमतरता झाली, तर शरीरातील कॅल्शियमच्या प्रमाणामध्ये नियंत्रण राहत नाही. म्हणजेच त्याच्याशी निगडीत विकार काय सांगता येतील? जर हे हार्मोन कमी झालं, तर स्नायूत झटके येतात, बोटे वाकडी होतात, इत्यादी लक्षणं तिच्यात दिसून येतात. त्यासोबत हाडे ठिसूळ होतात. म्हणजे थोडंसं जरी खाली पडलं, तर हाड मोडतं. काही व्यक्तींचं असं होतं बघा. म्हणजेच हाडं ठिसूळ होतात आणि जर या हार्मोनचं सिक्रेशन जास्त झालं, तर मूतखडा होतो. म्हणजेच बघा का होतो मूतखडा कशाचा असतो? कॅल्शियमपासून बनलेला असतो. बरोबर आहे?
कशापासून बनलेला असतो? कॅल्शियम पासून. आणि कॅल्शियमवर नियंत्रण कोणाचं आहे? पॅराथॉर्मोनचं नियंत्रण आहे. म्हणजे या हार्मोनचं जर सिक्रेशन जास्त झालं, तर रक्तातील कॅल्शियमचं प्रमाण जास्त होतं आणि त्याचं पुनरुत्पादन मूतखड्यामध्ये म्हणजे किडनी स्टोनमध्ये होत असतं. हे स्टोन्स वाढत जातात. एकाचे 2, दोन्हीचे 4, 8 अशा स्वरूपामध्ये प्रमाण सुद्धा वाढत जातं. त्याच्यानंतर 5वी ग्रंथी आहे थायमस ग्रंथी. ही संख्येनं 1 आहे. त्याचा आकार लांबट फुलपाखरासारखा आहे. त्याचं स्थान श्वासनलिका जिथे द्विभाजित होते. आपण श्वसन संस्थेमध्ये पाहिलेलं आहे बघा. श्वसन संस्थेमध्ये नाकाकडून जी आलेली श्वासवाहिनी आहे, ती सुरुवातीला एकच असते. त्यानंतर दोन्ही फुफ्फुसामध्ये जाताना द्विभाजित होते. एक उजवीकडे जाते, एक डावीकडे जाते. म्हणजे श्वासनलिकेचं ज्या ठिकाणी द्विभाजन होतं, त्या ठिकाणी थायमस ग्रंथीचं काय आहे? स्थान आहे. आणि ही ग्रंथी पुढील बाजूस असते. बघूया एकदा इमेजमध्ये लक्षात येईल आपल्याला. याच्यामध्ये पाहता येतं बघा आपल्याला. बघा, पिवळ्या स्वरूपाची, पिवळ्या रंगाची, लाल रंगाची जी वरची आहे, ती कंठातील थायरॉइड ग्लँड आहे. आणि फुफ्फुसाच्या जवळ श्वासनलिका ज्या ठिकाणी द्विभाजित होते, त्या ठिकाणी फुलपाखरासारखीच परंतु लांबट अशी रचना आहे. याची सुद्धा 2 लोब आहेत. एक राइट लोब आणि एक लेफ्ट लोब. बरोबर आहे. थायरॉइडचे सुद्धा 2 भाग होते, राइट आणि लेफ्ट. फक्त स्थान खालीवरी आहे. थायरॉइड कंठामध्ये आहे आणि थायमस हे हृदयाच्या जवळ आहे. अशा प्रकारे तिथे तिचं आपण स्थान सांगू शकतो. त्याच्यापुढे हिचं सिक्रेशन काय आहे? कोणत्या प्रकारचं ही सिक्रेशन करते? हां, बघा, याच्या सिक्रेशनामुळं याचं कार्य काय आहे? तर ही जी ग्रंथी आहे, ही प्रतिजैविक निर्माण करण्याचं कार्य करते. प्रतिजैविक म्हणजे काय हो? सांगता येईल माहिती आहे कोणाला? बघा, सूक्ष्मजीव जर शरीरामध्ये आले, तर त्याला लढा देण्यासाठी सुद्धा प्रतिजैविकांची गरज असते. आणि अशी प्रतिजैविक निर्माण करण्याचं कार्य सुद्धा ही थायमस ग्लँड करते. आणि त्यासोबत या ग्लँडविषयी तितकीशी जास्त माहिती उपलब्ध आणखीन झालेली नाही. त्यासोबत पौगंड अवस्थेत म्हणजे ही ग्रंथी लहानपणामध्ये असते, लहानपणी असते आणि कुमारावस्थेत ही ग्रंथी सुकून जाते आणि नष्ट होऊन जात असते. त्याच्यानंतर पुढची ग्रंथी आहे स्वादुपिंड. वेळ आहे का? घेऊयात थोडं पुढे. बघा, पुढची ग्रंथी आहे स्वादुपिंड. आणि स्वादुपिंडाबद्दल जर बोलायचं म्हटलं, तर ही ग्रंथी अंतःस्रावी आणि बहिःस्रावी अशी दोन्ही स्वरूपाची आहे. फक्त अंतःस्रावी आहे असं नाही, तर दोन्ही प्रकारची स्राव ही करत असते. म्हणजेच याच्यापासून होणारे स्राव हे नलिकाद्वारे दुसरीकडे सुद्धा नेऊन सोडले जातात, म्हणजे लहान आतड्यामध्ये नेऊन सोडले जातात. ज्यावेळी आपण पचनसंस्था बघत होतो, त्यावेळी आपण स्वादुपिंडाबद्दल भरपूर माहिती घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये मग याची संख्या किती आहे? तर संख्येने 1 आहे. आकार मक्याच्या कणसासारखा लांबट अशा स्वरूपाचा आहे. आणि स्थान कुठं आहे? उदरपोकळीत जठराच्या मागे.
तर स्राव कोणकोणते आहेत? ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन अशा प्रकारचे 2 स्राव ही ग्रंथी करत असते. बघूया एकदा इमेजमध्ये परत. आकार कशा स्वरूपाचा आहे. हं, बघा यालाच पॅनक्रियाज असं सुद्धा म्हटलं जातं. पिवळ्या रंगाची जी ग्रंथी आहे, लांबट कंसाच्या आकाराची, मागील बाजू थोडीशी मोठी आणि पुढील बाजू ही निमुळती होत जाते. बरोबर आहे? आणि तिच्यामध्ये एक नळी आहे. बघा तिला नाव दिलेलं आहे पॅनक्रियाटिक डक्ट असं म्हटलेलं आहे. डक्ट म्हणजे नलिका. तर ही जी डक्ट आहे ती काय कार्य करते? तर पॅनक्रियाजनं तयार केलेले स्राव, पॅनक्रियाजमध्ये सिक्रेट झालेले स्राव या डक्टद्वारे, या नलिकेद्वारे हे लहान आतड्यामध्ये आणून सोडले जातात. बरोबर आहे? इथे ओपनिंग दिलेली आहे बघा. बरोबर आहे. म्हणजेच ही ग्रंथी कशी आहे? नलिका विरहित आहे का हो? तर नाही. नलिका तर आहे हिच्यामध्ये. म्हणून आपण हिला नलिका विरहित असं म्हणू शकत नाही. परंतु नलिका तर आहे. झालेला स्राव दुसरीकडे आणून सोडते. ही पण लक्षणं हिच्यामध्ये आहेत. परंतु नलिका विरहित ग्रंथीची लक्षणं पण हिच्यामध्ये आहेत. म्हणून ही दोन्ही प्रकारची ग्रंथी आहे असं म्हटलं जातं. याच्यामध्ये काही सेल्स आहेत. म्हणजे हिची जी रचना आहे ती लँगरहॅन्स अशा सेल्सपासून निर्माण झालेली आहे आणि हे जे सेल्स आहेत हे 2 प्रकारचे आहेत. हे 2 प्रकारचे सेल्स आहेत. एक आहे अल्फा सेल्स आणि दुसरा आहे बीटा सेल्स. मग या अल्फा सेल्सपासून काही स्राव स्रवले जातात आणि बीटा सेल्स यापासून काही स्राव स्रवले जातात. बघा अ, बघा बीटा सेलपासून ग्लुकॅगॉन स्राव स्रवले जातात आणि बीटा पेशीपासून इन्सुलिन नावाचा स्राव स्रवला जातो. बरोबर आहे. 2 प्रकारचे स्राव. तर ग्लुकॅगॉन हा प्रमाण वाढतो आणि इन्सुलिन आता बघा ग्लुकॅगॉन हे कधी ऐकलेलं नसेल आणि इन्सुलिन मात्र आपण बरेच वेळेस ऐकतो. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? सांगता येईल कुणाला? इन्सुलिनची आवश्यकता कोणाला असते? माहीत आहे का हे? काय म्हटले सर? इन्सुलिनची आवश्यकता कोणाला असते किंवा इन्सुलिनमुळं कोणता रोग होतो? असं कधी ऐकलंय का? शुगर. हां, शुगर. इन्सुलिन. छान. बरोबर आहे. शुगरच्या व्यक्तीला इन्सुलिन दिलं जातं किंवा ज्या व्यक्तीमध्ये इन्सुलिनचा स्राव कमी होतो, त्या व्यक्तीला शुगर होतो. बघा, काही लोकांची धारणा काय असते, की साखर खाऊ नये, शुगर होते. तर साखरेचा आणि शुगरचा म्हणजे डायबिटीजचा काही संबंध नाही. तर संबंध कसा आहे, ज्या व्यक्तीला डायबिटीज झालेला आहे, अशा व्यक्तीने साखर खाऊ नये. म्हणजे का? तर अशा व्यक्तींमध्ये इन्सुलिनचं प्रमाण कमी प्रमाणामध्ये स्रवलं जातं आणि इन्सुलिनचं जर प्रमाण कमी प्रमाणात स्रवलं, तर रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. तर इन्सुलिन व्यवस्थित स्रवत आहे, प्रमाणामध्ये असेल, तर रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं. मग डायबिटीजच्या लोकांमध्ये होतं काय? नेमकं होतं काय? तर बघा, अशा लोकांमध्ये साखर ज्यावेळी खाल्ली जाते, ती म्हणजे मध्ये येण्याचा मार्ग असतो, पण बाहेर जाण्याचा मार्ग नसतो. बाहेर जाण्याचा मार्ग हा इन्सुलिन करत असतो. इन्सुलिनमुळे साखरेचं नियंत्रण राखलं जातं. तर स्वादुपिंडातून होणारे हे वेगवेगळे स्राव आपण आत्ता पाहिलेले आहेत.
तर बाकीचा जो पुढचा भाग आहे तो आपण पुढच्या तासामध्ये बघूया. त्याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता. पालवे मॅडम, शेटे मॅडम. नो सर, नो. ठीक आहे, ठीक आहे. समजतंय का आपण शिकवलेलं, का फास्ट होतंय? समजतंय सर. ठीक आहे, ठीक आहे. थांबूयात मग आपण. बाकीचा भाग राहिलेला आपण पुढे बघूयात. बहुतेक 1 ते 2 तासामध्ये आपला पूर्ण अभ्यासक्रम होईल. पुढील तास नाही होणार.